नमस्कार प्रेक्षकांनो, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज परंडा तालुक्यात भक्तीचा महासागर उसळला. परंडा कुडवडी राज्यमार्गावरील थोरबोले वस्तीवरील माऊली विसावास्थळी हरिनामाचा अखंड गजर, टाळ मृदंगाचा निनाद आणि वारकऱ्यांच्या सेवाभावाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. संत परंपरेतील सेवा, समता आणि भक्तीचा संदेश देणारा हा सोहळा हजारो भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला. पाहूया आमचे प्रतिनिधी सादर करत असलेला हा विशेष वृत्तांत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मभूमी आपेगाव येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेली श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी आज सकाळी परंडा शहरालगतच्या थोरबोले विसावास्थळी दाखल झाली. ज्ञानोबा, तुकाराम आणि माऊलीच्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या पताका, टाळ मृदुंगांचा निनाद आणि विठ्ठल नामाच्या गजरात वारकरी अक्षरशः भक्तिरसात तल्लीन झाले होते. क्षणभरासाठी जणू पंढरीत या विसावास्थळी अवतरल्याची अनुभूती प्रत्येक भाविकाला येत होती. सोमवारी रात्री परंड्यातील माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांच्या वाड्यावर पालखीचा मुक्काम झाला. अभंग, हरिपाठ, नामसंकीर्तन आणि पहाटेच्या काकडा आरतीने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. आज सकाळी पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत थोरबोले विसावास्थळी पारंपरिक विसावा घेतला. दीपक थोरबोले, महेश थोरबोले, सुनील थोरबोले आणि संपूर्ण थोरबोले कुटुंबियांनी पालखीचे भावपूर्ण स्वागत केले. दीपक थोरबोले यांनी स्वतः पालखीला खांदा देत सेवाभावाचा आदर्श घालून दिला. विसावास्थळी वैष्णवांसाठी पोहे, शेवभाजी, केळी आणि चहाची व्यवस्था करण्यात आली होती. वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा या भावनेतून स्थानिक नागरिकांनी मनोभावे सेवा बजावली. अनेक स्वयंसेवकांनी अल्पोपहार, पिण्याचे पाणी आणि इतर सुविधांची जबाबदारी सांभाळत वारकरी सेवेची परंपरा जपली. अल्पोपहारानंतर हरिनामाच्या गजरात पालखी पुन्हा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. माऊलींच्या पालखीला निरोप देताना अनेक भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. संत परंपरेने दिलेला समता, सेवा, प्रेम आणि मानवतेचा संदेश आजही वारीच्या प्रत्येक पावलातून अनुभवायला मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. थोरबोले वस्तीवरील माऊली विसावास्थळी भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अद्भुत संगम पाहावयास मिळाला. वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा ही संतांची शिकवण आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात असल्याचे या सोहळ्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कॅमेरामनसह विजय माने, परंडा.